नमस्कार मित्रांनो, मी आता आहे संत्रा बागेमध्ये आणि आता सध्या सगळ्या संत्रा बागायतदार शेतकऱ्यांचा खूप चिंतेचा विषय म्हणजे त्यांना संत्र्याचा मृग बहार फोडायचा आहे. आणि ह्या वर्षी अल निनोच्या प्रभावामुळं पाऊस अजूनही आलेला नाहीये. त्याच्यामुळं खूप संत्रा बागायतदार सध्या चिंतेमध्ये आहेत की संत्र्याचा मृग बहार कसा धरावा, कधी धरावा, त्याच्यानंतर धरल्यानंतर पाणी कसं खालून द्यावा, की कुठले कुठले खतं दिले पाहिजेत, कुठल्या फवारण्या केल्या पाहिजेत. अशा असंख्य प्रश्नांची सरबत्ती सध्या माझ्यावरती होते. मला खूप सगळे शेतकरी कॉल करताय, मेसेजेस करताय आणि ह्या सगळ्या गोष्टी विचारताय. तर सध्या तरी आपल्या पंचवटी फार्मचा बाग आपण धरलेला नाहीये. त्याच्यामुळं मी आता आलेलो आहे माझ्याच गावातल्या माझ्या एका शेजारच्या शेतकऱ्याच्या रानामध्ये, ज्यांनी ऑलरेडी 10 दिवसापूर्वी झाडाला पाणी दिलेलं आहे आणि मृग बहार हा धरलेला आहे. आणि त्यांचा मृग बहार खूप सुंदर प्रकारे पण आता फुटलेला आहे. तर आज आहे 15 जून आणि 15 जून ह्या दिवशी यांचा अशा पद्धतीने बहार फुटलेला आहे. तर त्याची माहिती आता आता मी तुम्हाला थोडक्यामध्ये देणार आहे, जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या फळबागेच्या संत्रा बागेचा अमृत बहार धरण्यासाठीचं छोटंसं गायडन्स याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. तर चला आपण डायरेक्ट त्यांनाच विचारूया, तुम्ही बाग कधी धरला आणि तुमच्या मनातले सगळे प्रश्न. आवटे साहेब नमस्कार. नमस्कार. चांगला बाग फुटलाय तुमचा. हो, मस्त फुटला. साधारण कधी दिलं होतं पहिलं पाणी? 4 तारखेला मोकळं पाणी दिलं होतं याला आणि त्याच्यानंतर 2 दिवसाचं रोटेशनने आपण ठिबकनी पाणी सुरू केलं. ओके, 4 जूनला खालून पूर्ण पाणी दिलं होतं, त्याच्यानंतर 2 दिवस थांबून ठिबकनी कंटिन्यू रोज 2 तास पाणी देताय तुम्ही. हो. खतं वगैरे कुठले सोडले होते का? सुरुवातीला पोटॅशियम सायनाइड आणि बोरॉन सोडलं होतं. म्हणजे एक जवळपास 1000 झाडांची बाग आहे आपली, तर त्यासाठी आपण 5 किलो पोटॅशियम आणि 5 किलो बोरॉन या पद्धतीने आपण याला फर्टिगेशन थ्रू दिलेलं आहे. ठिबकच्या द्वारे दिलं हम्म. होतं. आणि याला फवारणी वगैरे कुठली केली होती का? फवारणी अजून तरी केलेली नाहीये, पण हा. आता गरज आहे. वातावरण जरा ऊन जरा जास्त आहे, तर फवारणी फुल टिकण्यासाठी फवारणीची गरज आहे. ओके, उद्या तुम्ही फवारणी करणार आहेत. उद्या फवारणी. आज आहे 15 जून आणि फुल पण खूप चांगले लागलेले आहेत. सध्या वातावरण तुम्ही पाहू शकता, थोडंसं गरम आहे, म्हणजे पाऊस एकदम थांबलेलाच आहे. तर सध्या ते आता उद्या फवारणी घेणार आहेत. फवारणीमध्ये कुठले घेणार आहेत काय सांगू शकता? माहिती आहे. आता वातावरण जर असंच क्लाउडी राहिलं हा हा. तर याला एक बोरॉनचा स्प्रे गरजेचा आहे. ओके. ठीक आहे, मी ऊन जर जास्त झालं हम्म. तर याला एक तर कार्बेंडाझाईमचे एक स्प्रे याला गरजेचं आहे. ओके. अशाच नवीन नवीन माहितीसाठी पंचवटी फार्मला नक्की फॉलो करा.